श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले वायम3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 12th बोर्ड एक्झाम टिप्स पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. टिप नंबर 1, आतापर्यंत जेवढे टॉपिक स्टडी केले आहेत त्यांचीच रिव्हिजन करा. नवीन टॉपिक स्टडीसाठी घेऊ नका. तुम्ही आतापर्यंत जेवढे टॉपिक केलेले आहेत किंवा जेवढ्या टॉपिकचा स्टडी केलेला आहे त्याचीच रिव्हिजन तुम्ही आता इथून पुढं आठवडाभर करायची आहे. जर तुम्ही नवीन टॉपिक घेतले तर तुमचं जम्बलिंग होऊ शकतं. त्यामुळे जेवढे आतापर्यंत परफेक्ट टॉपिक आहेत त्यांचा तुम्ही रिव्हिजन करायची आहे. सेकंड नंबरची टिप, एक्झाम हॉलला जाण्यापूर्वी हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड प्रूफ सोबत घ्या. घड्याळ सोबत ठेवा. तुम्ही ज्या वेळेला एक्झामला जाणार आहात त्यावेळी तुम्ही चेक करायचं आहे की तुम्ही आयडेंटिटी प्रूफ वगैरे घेतलेले आहेत का, व घड्याळ तुम्ही सोबत ठेवायचं आहे. तिथं वेळ पाहण्यासाठी एक्झाममध्ये घड्याळ खूप महत्त्वाचं आहे. थर्ड नंबरची टिप, एक्स्ट्रा पेन पेन्सिल सोबत घ्या. पाण्याची बॉटल घ्या. एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही स्वतःचं साहित्य स्वतः घेतलं पाहिजे, कारण तिथं तुम्हाला एक्स्ट्रा पेन पेन्सिल लागते. त्यामुळं तुम्ही तुमचं साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे का हे एकदा एक्झामला जाण्यापूर्वी चेक करायला हवं. आणि पाण्याची बॉटल घ्या, कारण तिथं तुम्हाला एक्झाममध्ये पाणी पिण्यासाठी लागणार आहे. फोर्थ नंबरची टिप, एक्झाम दिवशी माइंड रिलॅक्स ठेवा. त्या दिवशी काही स्टडी करू नका, फक्त मन स्थिर ठेवा. ज्यावेळी तुमची एक्झाम असेल त्यावेळेला तुम्ही त्या दिवशी सकाळी कोणताही स्टडी करायचा नाही, कारण तुम्ही आदल्या दिवशीपर्यंत जो स्टडी केला असेल तेवढा पुरेसा आहे. तुम्ही जर त्या दिवशी स्टडी सुरू केला किंवा त्या दिवशी स्टडी केला तर तुमचं जम्बलिंग होऊ शकतं व तुमचं मन स्थिर राहू शकणार नाही. त्यामुळं त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा स्टडी तुम्ही सकाळी करायचा नाही. 5 नंबरची टिप, आन्सर शीटवरती इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. गडबड खाडाखोड करू नका. जर तुम्हाला काही शंका असेल तर सुपरविजनसाठी जे सर मॅम असतील त्यांना विचारा. आता ज्या वेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार त्यावेळेला तुम्हाला तिथं ॲन्सर शीट देतील वेळेपूर्वी 10 मिनटं वगैरे. तर तुम्ही ती ॲन्सर शीट बरोबर लिहायची आहे. त्यामध्ये तुमची साईन, तुमचा रोल नंबर, तुमचं जर काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही फिल करायची आहे. पण त्यावेळेला फिल करताना ती इन्फॉर्मेशन तुम्ही गडबड करायची नाही, खाडाखोड करायची नाही. जर तुम्हाला काही येत नसेल तर तिथे जे सुपरविजनसाठी सर मॅम असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. 6 नंबरची टिप, क्वेश्चन पेपर आल्यानंतर जे क्वेश्चन सोपे असतील, तुम्हाला ज्याचा स्टडी असेल असे क्वेश्चन अगोदर सोडवा. आता ज्या वेळेला तुम्हाला आन्सर शीट देतील त्यावेळी तुम्ही व्यवस्थित भरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर देण्यात येईल. क्वेश्चन पेपर आल्यानंतर तुम्हाला आता वाचल्यानंतर कळतं की ह्याचा स्टडी तुम्हाला झाला आहे किंवा नाही. जर जे क्वेश्चन असतील ते तुम्हाला येत असतील ते तुम्ही अगोदर सोडवायचे आहेत. आणि पुढची टिप आहे 7 नंबरची, आन्सर लिहिताना हँडरायटिंग हे चांगलं हवं. खाडाखोड टाळा. प्रेझेंटेशनला इम्पॉर्टन्स द्या. घड्याळ अधूनमधून पहा. वेळेत पेपर पूर्ण करायला हवा. आता आपण ॲन्सर लिहिताना हे आपलं हँडरायटिंग हे चांगलं हवं, प्रेझेंटेशन हे चांगलं हवं. जर तुम्ही हँडरायटिंग चांगलं केलं, प्रेझेंटेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. आता ॲन्सर शीट चेक करताना तुम्ही जे ॲन्सर लिहिलेलं आहे जो ॲन्सर चेक करतो तो पूर्णपणे सगळे तुमचे ॲन्सर वाचत नाही, कारण त्यांना एवढा वेळ नसतो. त्यामुळं तुम्ही प्रेझेंटेशनच एवढं चांगलं करा की त्या प्रेझेंटेशनमुळं व तुमच्या हँडरायटिंगमुळं तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. आणि पेपर वेळेत पूर्ण करायला हवा. त्यामुळं तुम्ही घड्याळामध्ये अधूनमधून किती टायमिंग राहिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही अधूनमधून चेक करायचं आहे. 8 नंबरची टिप आहे,
सायन्स फिजिक्स पेपरला डायग्रॅम ह्या चांगल्या काढा. आता सायन्स फिजिक्स जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचा ज्या वेळेला पेपर असेल त्यावेळेला तुम्ही डायग्रॅम ही व्यवस्थित काढायची आहे, त्यांना लेबल व्यवस्थित द्यायचं आहे. जर तुम्ही डायग्रॅम वगैरे व्यवस्थित काढली, त्यांना लेबल वगैरे व्यवस्थित दिलं तर तुम्हाला त्या आन्सरचं फुल मार्क्स मिळू शकतो. त्यामुळं डायग्रॅम्स ह्या व्यवस्थितच तुम्ही करायच्या आहेत. आता 9th नंबरची टीप, पेपरमध्ये आन्सर लिहिताना स्पीड कॉन्स्टंट ठेवा. वेळ वाया घालवू नका. जे क्वेश्चन येत असतील अशा क्वेश्चनवरती, जे क्वेश्चन येत नसतील अशा क्वेश्चनवरती तुम्ही वेळ वाया घालवायचा नाही. आता तुम्हाला जर क्वेश्चन पेपर दिला असेल तर ते तुम्हाला सोडवताना तो क्वेश्चन स्पीड हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. कारण तुम्ही जर स्पीड जर हळूहळू ठेवलं किंवा लो ठेवलं स्पीड तर तुमचं पुढचे क्वेश्चन कवर होऊ शकत नाहीत. त्यामुळं तुम्ही पहिल्या क्वेश्चनपासून लिहिण्याचं स्पीड हे कॉन्स्टंटच ठेवायचं आहे आणि वेळ वाया घालवायचं नाही. जे क्वेश्चन येत असतील असेच क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. जे येत नसतील ते तुम्ही लास्टला ठेवायचे आहेत क्वेश्चन. पण जर तुम्हाला येत नसतील क्वेश्चन त्यावरती तुम्ही जर वेळ वाया घालवला तर तुमचे येणारे क्वेश्चनसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकत नाही. त्यामुळं पेपर लिहिताना स्पीड हे नेहमी तुमचं कॉन्स्टंटच हवं. 10th नंबरची टिप आहे, मन स्थिर ठेवून जे येत आहे ते आन्सर शीटमध्ये लिहा. तुम्हाला जेवढा स्टडी झालेला आहे तेवढं तुम्ही आन्सर परफेक्ट लिहू शकता. त्यामुळं गोंधळून जायचं नाही, गडबड करायची नाही. जरासं आठवायचं, जर तुम्हाला येत नसेल तर थोडा वेळ आठवायचं आहे त्याचं क्वेश्चन ॲन्सर तुम्ही मग लिहायचं आहे आठवल्यानंतर. पण चुकीचं काही ॲन्सर लिहायचं नाही. जरा वेळ द्यायचा त्या क्वेश्चनला, आठवायचं मगच लिहायचं. गडबड करून खाडाखोड वगैरे करू नका. जेवढे तुम्ही पेपर प्रेझेंटेशन हँडरायटिंग चांगले ठेवाल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं व्यवस्थित तुम्हाला जेवढा येतं तेवढं तुम्ही पेपर सोडवायचा आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. अशा प्रकारे आज आपण 12th बोर्ड एक्झाम टिप्स पाहिलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्यायाम 3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.